आणि यानंतर बातमी पुण्याच्या पिंपरी चिंचवडमधनं इंद्रायणी नदी सलग 5व्या दिवशी सुद्धा फेसाळलेलीच आहे। दिवसेंदिवस इंद्रायणी नदीच्या प्रदूषणामध्ये मोठी वाढ होतीये। प्रदूषण नियंत्रण मंडळाचं मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याचं दिसतंय। त्यामुळे आता वारकऱ्यांसोबतच नागरिकांच्या जीवाशी सुद्धा हा खेळ सुरू आहे। दरम्यान इंद्रायणी नदीच्या शुद्धीकरणासाठी डीपीआर तयार करून केंद्राकडे पाठवला आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। इंद्रायणी नदीचा प्रस्ताव डीपीआर केंद्र सरकारला पाठवलाय। लवकरच त्याचं प्रदूषण कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। जसं हे डीप क्लीन ड्राईव्ह आहे तसं नद्या शुद्धीकरणाचा देखील प्रकल्प राज्य सरकारने टप्प्याटप्प्याने हाती घेतलेला आहे। हे पाणी जे आहे हे पाणी आपण म्हणालात काय दुष्काळ आहे आणि पाण्याचा कोणी म्हटलंय त्याचा विरोधक म्हणता आहे त्यांनी पहिली माहिती घेतली पाहिजे। हे वापरात येणारं पाणी कसलं आहे? हे पिण्याचं पाणी नाही, हे रिसायकल केलेलं एसटीपी वॉटर आहे आणि ते पाणी धुण्यासाठी योग्य आहे। रस्ते धुण्यासाठी आपण ते वापरतोय, पिण्याचं पाणी वापरत नाही। त्यांना थोडं तुम्ही सांगा, त्यांना बुद्धीमध्ये त्यांना ही माहिती घाला। लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या पवित्र इंद्रायणी नदी जी आहे ती गेल्या काही दिवसापासून त्याला प्रदूषणाचं जे आहे ते ग्रहण लागलेलं आपल्याला एकूणच दिसून येत होतं। आता त्याचप्रमाणे आपण पाहू शकतो की गेल्या 5 दिवसापासून या नदीची दुरावस्था झालेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। याच ठिकाणी आपण पाहू शकतो की संत ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिराच्या बाजूने जाणारी हीच ती नदी जी आहे यामध्ये अनेक वारकरी जे आहेत ते आचमन करत जे आहे ते संत ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन घेत असतात। मात्र आता याच नदीमुळे जे आहे ते आता कुठेतरी वारकऱ्यांचं आरोग्य जे आहे ते या ठिकाणी धोक्यात आलेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळतं। आपण पाहू शकतो की गेल्या 5 दिवसापासून जे आहे ते आळंदीमधील याच इंद्रायणी नदीमध्ये फेसाळलेली जी आहे ती परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे। वारंवार हा जो मुद्दा आहे ऐरवून येतो, मात्र पुन्हा जो आहे तो या ठिकाणी शांत होताना आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। माऊलींच्या दर्शनापूर्वी अनेक वारकरी जे आहेत ते या ठिकाणी दर्शन घेत असतात, हे पाणी आचमन करून पित असतात। त्यामुळेच कुठेतरी कॅन्सरचा धोका जो आहे तो उद्भवत असल्याचे 2 दिवसापूर्वी जे आहे ते आरोग्य मंत्र्यांनी वक्तव्य केलं होतं। त्याच वक्तव्यानंतर आता आपण पाहिलं तर सलग 5व्या दिवशी जे आहे ते आता इंद्रायणी नदी जी आहे ती पुन्हा फेसाळलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी।